कागल शहरात राष्ट्रीय महामार्ग 48 वर दोन्ही बाजूला 3 पदरी कॉन्क्रीट सर्व्हिस रस्त्यासह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे। त्यासाठी 357.99 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग 48 हा भारताच्या गोल्डन क्वाड्रिलॅटरल महामार्ग नेटवर्कमधील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। नव्या एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे लांब अंतराची जलद वाहतूक वेगळी होणार असून स्थानिक वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल। तसंच इंधन बचत होऊन प्रवासाचा वेळही कमी होणार आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग 48 हा देशातील सर्वात महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक असून तो भारताच्या गोल्डन क्वाड्रिलॅटरल महामार्ग नेटवर्कचा भाग आहे। हा महामार्ग दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि चेन्नई या प्रमुख महामार्गांना जोडतो। त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि मालवाहतूक वाहनं सतत धावत असतात। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल परिसरातूनही या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते। तसंच कागलमधील 5 स्टार MIDC औद्योगिक वसाहतीत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत असून तिथून उत्पादन तसंच निर्यात मोठ्या प्रमाणावर होते। त्यामुळे या भागातून दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होते। वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे कागल परिसरात महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते। परिणामी स्थानिक नागरिकांना तसंच उद्योगांशी संबंधित वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत। या पार्श्वभूमीवर कागल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 48 वर 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधला जाणार आहे। त्यासाठी 357.99 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। कागल शहराच्या हद्दीत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना 3 पदरी कॉन्क्रीट सर्व्हिस रस्त्यासह हा 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। या कॉरिडॉरमुळे महामार्गावरून जाणारी लांब अंतराची अवजड वाहतूक एलिव्हेटेड मार्गावरून जाईल, तर स्थानिक वाहतूक खालच्या सर्व्हिस रोडवरून सुरळीतपणे सुरू राहील। हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यास कागलमध्ये होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीतून आणि अपघातामधून प्रवाशांची आणि नागरिकांची सुटका होईल, अशी अपेक्षा आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल नामदार गडकरी यांचे आभार मानत या सुविधेमुळे कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख लाभतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे।